ह्यांचे मशिदीतले फोटो मी दाखवू? मशिदीत जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांच्या टोप्या घालून एकमेकाला घास भरवतानाचे फोटो दाखवू? मोहन भागवत जामा मशिदीत गेलेल्याचे फोटो दाखवू? मोदी मशिदीत गेल्याचे फोटो दाखवू? तुम्ही एकदा जाहीर करा की तुम्हाला मुसलमान नकोत आणि तुमच्या पक्षात जेवढे मुसलमान आहेत तेवढे काढून टाका. चला, माझं जाहीर आव्हान आहे. तुम्ही जाहीर करा ना. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करा की या देशात मुसलमानांनी राहता कामा नये. भाजपने जाहीर करावं. मी त्यांनी एक आव्हान दिलं. एक मिनिट. पहिल्यांदा तर असं बोलणंच वेडेपण आहे. याचं कारण या भारतातनं मुसलमान काढून टाका असं कधीच कोणी म्हटलेलं नाही. या भारतामध्ये जे मुसलमान राष्ट्रीय विचारांचे आहेत ते या भारताचेच नागरिक आहेत. आम्ही तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो, या भारतामध्ये अरबातनं आलेला मुसलमान कुठे राहिला? हे सगळे जुने हिंदूच आहेत, एकेकाळचे हिंदू आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून प्रॉब्लेमच नाही आहे. जे लोक या ठिकाणी भारतामध्ये राहून पाकिस्तानचं गुणगान करतात, जे या ठिकाणी राहून जिहादी काम करतात, जे या ठिकाणी राहून आतंकवादी कारवाया करतात, जे या ठिकाणी राहून काश्मीरच्या विरोधात बोलतात, त्यांच्याबद्दल आम्हाला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना हे समजच नाही आहे. आणि मी उद्धव ठाकरेंना हे सांगू इच्छितो, आमचा आक्षेप कशाला आहे? पाय चाटण्याला आहे. हे जे पाय चाटणं चाललंय ना सज्जाद नोमानीचं, त्या पाय चाटण्याला आमचा आक्षेप आहे.